सर्वांना विनंती करतो की टाळ्या वाजवून त्यांनी स्वागत करावे. मी माननीय श्री निपुणजी कोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. त्याचबरोबर बँकेचे अध्यक्षा डॉक्टर माधुरी कुलकर्णी मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर बसावे. ॲक्च्युली आजचा हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला करायचा होता, परंतु कोरोनाचा वाढता प्रसार आणि शासनानं दिलेल्या निर्देशांमुळं आजचा हा कार्यक्रम छोट्या स्वरूपात करावा लागत आहे. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करूया. मी माननीय प्रमुख पाहुण्यांना तसेच अध्यक्ष मॅडम आणि साळुंखे साहेबांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी यावे. लक्ष्मी क्षीरसागर कन्यके उत्तिष्ठ हरिसंप्रीते भक्तानां भाग्यदायिनी उत्तिष्ठ श्री लक्ष्मी विष्णु वक्षस्थलालये उत्तिष्ठ करुणापूर्णे लोकानां शुभदायिनी श्रीपद्ममध्यवसिते वरपद्मनेत्रे श्रीपद्महस्तचिरपूजितपादपद्मे श्रीपदे मङ्गलं भाग्यदायिनी मङ्गलं श्रीमहालक्ष्मी मङ्गलं शुभमङ्गलम् अष्टकष्टहरे देवी अष्टभाग्यविवर्धिनी मङ्गलं श्रीमहालक्ष्मी मङ्गलं शुभमङ्गलम् सिद्धलक्ष्मी मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी शुभङ्करी मङ्गलं श्रीमहालक्ष्मी मङ्गलं शुभमङ्गलम् संतानलक्ष्मी श्रीलक्ष्मी गजलक्ष्मी हरिप्रिये मङ्गलं श्रीमहालक्ष्मी मङ्गलं शुभमङ्गलम् वरलक्ष्मी धैर्यलक्ष्मी श्री षोडशभाग्यङ्करी मङ्गलं श्रीमहालक्ष्मी मङ्गलं शुभमङ्गलम् दारिद्र्यनाशिनी देवी कोल्हापुरनिवासिनी मङ्गलं श्रीमहालक्ष्मी मङ्गलं श्रीमहालक्ष्मी क्षमस्वत्वं अष्टलक्ष्मी नमोस्तुते. धन्यवाद. आता मी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री फडणीस सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रसंचालन करावे. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाला पण यूट्यूबवर हजारो लोक बघत असलेल्या ऑनलाईन कार्यक्रमासाठी आपल्या इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं आणि यूट्यूबवर जे बघतात त्यासुद्धा सर्वांचं मी पंचगंगा बँकेतर्फे स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत त्यांचा मी परिचय करून देतो. माननीय श्री सतीश मराठे, आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले. मराठे साहेबांचं मुंबईमध्ये वास्तव्य असतं. त्यांनी 1979मध्ये सहकार भारती म्हणून जी संस्था स्थापन झाली त्या सहकार भारती या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी 6 वर्ष त्याच्यामध्ये अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यांचा बँकिंग एक्सपिरियन्स जर म्हटला तर 20 वर्ष बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचा बँकिंग एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर दीर्घकाळ त्यांचा बँकिंग क्षेत्राशी संबंध आहे आणि काही सहकारी बँकांच्यामध्ये त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशी सुद्धा जबाबदारी पार पाडलेली आहे. अनेक प्रकारच्या ज्या कमिटीज असतात त्या कमिटीमध्ये सरांचा सहभाग असतो. NCDL नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथेही संचालक म्हणून काम केलं आहे. त्याचप्रमाणे काही सहकारी बँकांमध्ये म्हणजे राजकोट बँक असेल, ठाणे भारत सहकारी बँक असेल, अशा ठिकाणी तज्ज्ञ संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. निवासी मूकबधीर शाळा प्रगती प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. असा केवळ बँकिंग नव्हे तर त्याबरोबर अन्य सामाजिक क्षेत्रातला सुद्धा अनुभव असणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि गेल्या 3 वर्षापासून ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे संचालक म्हणून काम बघत आहेत. असं व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला लाभलं हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. मी बँकेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ माधुरी कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं.
बँकेचा सुवर्ण महोत्सव जरी साजरा करत असलो तरी आपला देश सध्या अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा करतोय आणि अशावेळी स्वातंत्र्यवीरांची प्रतिमा देण्याशिवाय दुसरं कुठलंच उचित ठरलं नसतं. म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा आजच्या पाहुण्यांना मॅडम प्रदान करत आहेत. आपली कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन जे आहे त्याचेसुद्धा अध्यक्ष आहेत. आपले उपाध्यक्ष त्यांचा सत्कार करत आहेत. कैलासवासी विलासराव कोरे कला क्रीडा मंडळ वारणानगर याचंसुद्धा सर संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. वारणा परिसरामध्ये असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये असेल, सर्व सहकार क्षेत्रामध्ये कुठल्याही अडचणी आल्या तर त्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून सरांच्याकडे बघितलं जातं. आता मी कार्यक्रमाची सुरुवात करतोय. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या बँकेच्या माननीय अध्यक्षा डॉक्टर सौ माधुरी कुलकर्णी मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्वांना, तसेच ऑनलाईन जे काही आपले सभासद, ग्राहक आणि हितचिंतक हा कार्यक्रम पाहत आहेत, अशा सर्वांनाच मी प्रथम नूतन वर्षाच्या शुभेच्छा देते. श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अर्थवाहिनी या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ, सहकार भारती संस्थापक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक असलेले माननीय श्री सतीशजी मराठे आणि जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष आणि वारणा सहकारी बँकेचे चेअरमन माननीय निपुणजी कोरे, माझे सर्व सहकारी संचालक, इथं उपस्थित असलेले माजी संचालक, माजी CEO आणि माजी कर्मचारी, उपस्थित मान्यवर, ऑनलाईन असलेले सभासद, ग्राहक, हितचिंतक या सर्वांचे मी मनापासून पुनश्च स्वागत करते आणि सर्वांना अभिवादन करते. अचानक लागलेल्या शासकीय निर्बंधांमुळे या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष आमदार माननीय चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित राहू शकले नाहीत, याचा आम्हाला खेद आहे. आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हा दुग्ध शर्करा योगच आहे. नुकतेच बँकेने दरवर्षीप्रमाणे दिनदर्शिकाही प्रकाशित केली आहे. त्यात देखील आम्ही या निमित्तानं स्वातंत्र्यानंतरच्या काही ठळक घटनांचा आवर्जून उल्लेख केला आहे. बँकेला 50 वर्ष पूर्ण होतील. बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा जो प्रवास सारांश रूपाने या स्मरणिकेत उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील पिढीसाठी तो माहिती रूपाने संग्रही राहील या विचाराने बँकेने स्मरणिका काढण्याचा निर्णय घेतला. तसेच नुकतेच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर बँकेची 50 वर्षाची यशोगाथा सांगणारा झेप हा कार्यक्रम प्रक्षेपित झाला. सुरुवातीच्या काळातील तत्कालीन संचालकांच्या व त्यानंतरही कार्यरत असलेल्या संचालकांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देऊन ऋण व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आम्ही अवलंबला आणि पुढील पिढीलाही हे संस्कार मिळावेत असा प्रयत्न केला आहे. सुरुवातीचे संस्थापक संचालकांनी अवघे धरू सुपंथ या विचारातून सुरू केलेली अतिशय छोट्या खोलीतील ही बँक आज बहरलेल्या वृक्षरूपाने आपल्यासमोर आहे. एक स्थिर, पारदर्शी व ग्राहकांच्या विश्वासास पात्र म्हणून नामांकित आहे हे सांगताना मला आनंद होतो. अवघे धरू सुपंथ या ब्रीद वाक्याला अनुसरून सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारा हा पंचगंगेचा समृद्ध अर्थप्रवाह म्हणजेच अर्थवाहिनी आणि या अर्थवाहिनीचा उगमापासूनचा प्रवास या अर्थवाहिनी स्मरणिकेतून आम्ही तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण आज सर्वजण इथे जमलो आहोत. स्मरणिकेसाठी बऱ्याच लोकांची मदत झाली आहे, सहभाग झाला आहे.
काही अनपेक्षित अडचणींमुळे आपण हा कार्यक्रम जाहीररित्या मोठ्या प्रमाणात करू शकत नाही, याचे आम्हाला निश्चितच दुःख आहे. 1972 साली म्हणजे स्थापनेच्या वेळी केवळ 54,000चे भाग भांडवल आणि त्यासोबत सर्वसामान्यांना आर्थिक हातभार लावण्याची दुर्दम्य इच्छा या जोरावर बँकेची स्थापना तत्कालीन संचालकांनी केली. अर्थातच सुरुवातीचा काळ म्हणजे ज्याला आपण टीदिंग पिरियड म्हणतो हा अडीअडचणींचा होताच, पण त्यातून बँकेने आता प्रगती करत करत स्वतःच्या 4 ब्रँचेस सुरू केल्या. माधवा रोड, देवकर पाणन, प्रतिभानगर, हेड ऑफिस आणि कावळा नाका ब्रँच. आणि मला सांगण्यास आनंद होतोय की या सर्व स्वतःच्या मालकीच्या जागेत सुरू आहेत आणि वेल इक्विप्ड आहेत. बँकेचे व्यवहार आज 450 कोटीपर्यंत पोचले आहेत. सुरुवातीची स्थिती म्हणजे साधारण 72 ते 80च्या आसपास सभासद संख्या 1400 होती. भाग भांडवल 1,28,000, ठेवी 16,32,000, कर्जे 14,06,000 आणि साधारण 90 सालानंतर बँकेच्या प्रगतीची घोडदौड सुरू झाली. आणि आत्ता मार्च 2021ची स्थिती पाहिली तर सभासद संख्या 17,811, भाग भांडवल 9,18,00,000, ठेवी 279 कोटी 18 लाख आणि कर्जे 175 कोटी 83 लाख. त्याचबरोबर NPA 0% आम्ही 3 ते 4 वर्ष सातत्यानं टिकवण्यात यश मिळवलं आहे आणि बरेच वर्ष ऑडिट वर्ग A ही बँकेने मिळवला आहे. या यशामध्ये सर्वांचेच योगदान आहे. आज इथं उपस्थित राहिलेले माजी संचालक, माजी CEO, माजी कर्मचारी यांचे मी या निमित्तानं ऋण व्यक्त करते. सर्व करत असताना बँकेने ग्राहकांसाठी विविध सुविधाही दिल्या आहेत. सध्या सहकारी बँका देऊ शकतात त्या सर्व डिजिटल सुविधा आपल्या बँकेने दिल्या आहेत. त्यात UPI, मोबाईल बँकिंग, फास्टॅग, ATM, CDM आणि आता तर कॅश रिसायकलर मशीनही लवकरच आपले येत आहे. अशा बऱ्याच फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय उन्नती कर्ज योजना, अशा एक ना अनेक योजना आहेत. नवीन तंत्रज्ञानासाठी कर्मचारी तयार असणे तितकेच गरजेचे आहे, म्हणून त्यासाठी खास प्रशिक्षणही अधूनमधून दिले जाते. आपल्याकडे वर्षभर कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण असतेच, पण संचालकांसाठीही प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. विविध कार्यक्रम आणि उपक्रमही बँकेमध्ये चालू असतात. सभासद कल्याण निधीमधून सभासदांच्या पाल्यासाठी गुणगौरव समारंभ आयोजित केले जातात. त्यातून सभासदांच्या पाल्यासाठी कौतुकाची थाप मिळतेच आणि त्यांना प्रोत्साहनही मिळत राहते. कर्मचाऱ्यांमध्ये खेळीमेळीचे पोषक वातावरण राहावे यासाठी वर्षातून एकदा त्यांच्या कुटुंबियांसोबत स्नेहमेळावे घेतले जातात. येथे गणपती बसवून गणेशोत्सव साजरा केला जातो. तसेच विविध खेळही घेतले जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ नाते निर्माण होऊन बँकेचे काम करताना सकारात्मकता वाढीस लागते. हे सर्व करत असताना बँकेने सामाजिक भानही जपले. महिला ग्राहकांसाठी आम्ही आरोग्य शिबिरे घेतली होती. रक्तदान शिबिरही झाले. विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बँकेने भरघोस मदत केली आहे. वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवले आहेत. हे सर्व बँक करत असताना RBIचे निकषही सांभाळण्याचा तंतोतंत प्रयत्न करते. यावर्षी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची स्थापना केली आणि या मंडळाचे कामकाजही सुरळीत चालू आहे. बँकिंग सुधारण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच उपयोग होत आहे. सर्वांच्या मदतीने बँक लवकरच 500 कोटीचे उद्दिष्ट गाठेल. बँकेचा विस्तार वाढवण्याचा व बेस वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बँकिंग दुर्गम आणि ग्रामीण भागात पोचवण्यासाठी आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्न करू. सहकारातून समृद्धीकडे म्हणताना आपल्या सर्वांच्या सहकारातूनच बँक यशाची शिखरे गाठत राहील अशी खात्री वाटते. जय सहकार. तर यानंतर माननीय दादा कोरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर वाणीला सुरुवात करावी. आज पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या 50व्या
सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त अर्थवाहिनी या स्मरणिकेच्या प्रकाशनाकरता उपस्थित असलेले सहकार भारतीचे संस्थापक व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक आदरणीय सतीश मराठे साहेब, या बँकेच्या अध्यक्षा सन्मान्य डॉक्टर सौ माधवीताई कुलकर्णी, बँकेचे उपाध्यक्ष माननीय श्री भालचंद्र साळोखे, त्याचप्रमाणे या बँकेचे सर्व उपस्थित संचालक, या बँकेचे सर्व आजी माजी कर्मचारी, उपस्थित सर्व सन्मान्य सभासद, आज या ठिकाणी या सुवर्ण महोत्सवानिमित्त मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी संयोजकांना सर्वप्रथम मनपूर्वक धन्यवाद देतो. 1972 साली सुरू झालेली ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज करत आहे आणि सांपत्तिक स्थिती खरोखरच अतिशय चांगली आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेट NPA 0% या बँकेचा आहे आणि एक चांगली बँक कोल्हापूर जिल्ह्यातली म्हणून ही बँक नावाजलेली आहे. तर एकूणच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वच नागरी सहकारी बँकांचं तसं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. तसं बघायला गेलं तर साहेब, आमच्या जिल्ह्यामध्ये एकूण 46 नागरी सहकारी बँका आहेत आणि सर्वसाधारण शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना कर्ज पुरवठा करण्याचं काम ह्या आमच्या सहकारी बँका करत असतात आणि या 46 बँका एकूण 491 शाखांच्या मार्फत चालल्या जातात आणि जवळजवळ 6,46,000 इतके सभासद या संपूर्ण सहकारी बँकांचे आहेत. तर मला सांगायला हरकत नाही की रिझर्व्ह बँकेचे जे फायनान्शियल इन्क्लुजनचे जे धोरण आहे ते खऱ्या अर्थानं सहकारी बँका राबवत असतात आणि या सहकारी बँका चांगल्या पद्धतीनं टिकल्या पाहिजेत, विकसित झाल्या पाहिजेत आणि या दृष्टीनं आपण काही सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्वसामान्य लोकांचा आधार अशा या बँका आहेत आणि यासाठी केंद्र शासन भविष्यात चांगल्या पद्धतीचे निर्णय घेईल आणि चांगल्या पद्धतीची काही धोरणं राबवेल किंवा आखेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते. सर्व सहकारी बँका या चांगल्या पद्धतीत चालाव्यात अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर पंचगंगा नागरी सहकारी बँक इथून पुढच्या काळात देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालावी, या बँकेची भरभराट व्हावी अशा पद्धतीच्या मी शुभेच्छा आणि श्री महालक्ष्मी चरणी मनपूर्वक प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी मला निमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. मला एक महत्त्वाचा कार्यक्रम पुढे असल्यामुळं लवकर जावं लागतं आहे, त्याबद्दल मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय सहकार, जय महाराष्ट्र. पंचगंगा आणि वारणा ह्या 2 नद्या आहेत आणि त्या 2 नद्यांनी कोल्हापुरातली सगळी पंचकृषी जी आहे ती सुजलाम सुफलाम केली आहे. त्यामुळं पंचगंगेच्या हाकेला वारणा सदैव असणार आहे. त्यामुळं आज वारणा बँकेचे अध्यक्ष आपल्याला या ठिकाणी लाभलेत. सरांना जायचं असल्यामुळं त्यांचं आपण आधी बोलणं घेतलं. आता मी मराठे सर आणि कोरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली जी अर्थवाहिनी ही जी स्मरणिका आहे त्याचं प्रकाशन करावं. धन्यवाद. हा प्रकाशन सोहळ्याचा झालेला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक असलेले, तरी पण सहकाराचा पूर्ण पाया भक्कम असलेले असं जे व्यक्तिमत्व आहे, ज्यांची बँकिंग क्षेत्रावर एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा नावलौकिक आहे, असे माननीय सतीशजी मराठे आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. सतीशजी मराठेंच्याकडनं आपल्याला रिझर्व्ह बँक हे पण ते संचालक असल्यामुळे बघतात. त्याचप्रमाणे सहकार भारती ही जी आपली संस्था आहे, या संस्थेसुद्धा ते काम पूर्ण देशभराचं करतात. त्यामुळं दोन्ही अँगलनं त्यांचा यातला अभ्यास आहे आणि त्यांचं बोलणं हे कायमच चांगलं असतं, आपल्याला मौलिक असतं. तर मी सतीशजी मराठेंना विनंती करतो की त्यांनी आपलं मौलिक मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावं. भूतपूर्व बँकेचे CEO, कर्मचारी, बंधू भगिनींनो, बघता बघता 50 वर्ष कशी झाली हे मला तर लक्षात नाही आलं. सहकार भारतीच्या स्थापनेपासून मी इथे बँकेशी संबंधित होतो. हे मला आठवतं आहे, राजारामजी आणि मी 77-78 कोल्हापूरमध्ये काही ना काही सुरू व्हावं, बँका वाढाव्यात, काम वाढावं. पण गेल्या 50 वर्षात सक्षमतेपणे आणि रिझर्व्ह बँकेचे चांगले नॉर्म्स फुलफिल करून फायनान्शियली साऊंड वेल मॅनेज बँक या कॅटेगरीत राहून पंचगंगा सहकारी बँकेने जे काम केलं आहे याच्याबद्दल मी सर्वांचंच सुरुवातीला अभिनंदन करतो. सगळे नॉर्म्स फुलफिल करून 0 NPA सतत 3-4 वर्ष आणि त्याच्या आधी नॉर्म्समध्ये राहून NPA ठेवणं हे सोपं काम नाही. मोठमोठ्या बँकांची परिस्थिती काय आहे किंवा काय होती हे आपण पेपरमधनं दररोजच वाचतो. आणि आपल्याकडे पर्टिक्युलरली बँकिंगवरती परिणाम जो होतो तो अर्थव्यवस्थेचा होतो. बँक त्याच्यामुळे अडचणीत बरेच वेळा येते, असंही मी म्हटलं तर कोणाला आश्चर्य वाटू नये. आणि पर्टिक्युलरली गेल्या 20 वर्षात ज्या पद्धतीने आपल्याकडे बँकिंग सेक्टरमध्ये रिफॉर्म्स घडले, मग NPAचे नॉर्म्स आपल्याला खूप पूर्वी आले, साधारण 91 साली आले. पण गेल्या 20 वर्षात ज्या पद्धतीने बँकांमध्ये चेंजेस झाले, होत आहेत, ते सोपे नाही आहेत. ग्रॅज्युअली इंडियन बँकिंग हे इंटरनॅशनल बँकिंगशी इंटिग्रेट करणं हे स्टेप बाय स्टेप आत्ता आपल्याकडे सतत चालू आहे. आणि ज्यांना कॅपिटल मार्केट्सला ॲक्सेस आहे, ज्याची ओनरशिप ही ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत अशा लोकांकडे आहे, त्यांना कॅपिटल रेज करणं, किंवा सरकारी बँका आहेत त्यांना सरकारचा कॅपिटल मिळणं हे सोपं काम होतं. नागरी सहकारी बँकांना यातलं काहीच नाही आहे. हा एक भाग म्हटलं तसा आणखी एक मुद्दा मी सांगेन की आपल्याकडे रिफॉर्म्सचा एक प्रोसेस सुरू झाली आणि आज 20-25 वर्षानंतर बघितल्यानंतर असं जाणवतं की या रिफॉर्म्सच्या प्रोसेसमध्ये कोणाला फायदा झाला. प्रामुख्याने आपण बघायला गेलो तर 3 सेक्टर्सना फायदा झाला. ऑब्व्हियसली पहिला फायदा हा प्रायव्हेट सेक्टरला झाला. दुसरा फायदा हा मल्टीनॅशनल कंपन्यांना, मग त्याच्यात बँका आहेत, सर्व प्रकारच्या मल्टीनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांना झाला. आणि तिसरा फायदा झाला तो ज्या सरकारी कंपन्या होत्या, रत्न, मिनीरत्न, त्यांना झाला. ह्या देशातला आर्थिक क्षेत्रातला सर्वात मोठा सेक्टर हा सहकार क्षेत्र आहे. 8.5 लाख सहकारी संस्था आज देशभरात रजिस्टर्ड आहेत. 30 कोटीच्याहून अधिक जनता
ही सहकार क्षेत्राची मेंबरशिपच्या रूपाने जोडलेली आहे. डिपॉझिटर्स आणि बॉरोअर्स ही संख्या त्याहून मोठी कितीतरी प्रमाणात आहे. पण ज्या पद्धतीचे रिफॉर्म्स आपल्याकडे झाले आणि आजही चालू आहेत ते जर का आपण बघितलं तर एका अर्थाने कोऑपरेटिव्ह सेक्टरकडे दुर्लक्षच झालं. कोऑपरेटिव्ह सेक्टरकडे बघताना कधीकधी सरकार, राजकीय नेते फार वेगळ्या पद्धतीने बघतात. ते म्हणतात इट्स एन एक्सटेन्शन ऑफ गव्हर्मेंट डिपार्टमेंट. इट्स नॉट सो. खरं म्हणजे कोऑपरेटिव्हज आर ए डिस्टिंक्ट फॉर्म ऑफ ओनरशिप. त्या एक इकॉनॉमिक एंटरप्राइजेस आहेत आणि त्यांना देखील त्याच्यामुळे ॲटॉनॉमी इन फंक्शनिंग, ऑपरेशनल फ्रीडम आणि लेवल प्लेईंग फील्डची अत्यंत गरज असते. या देशामध्ये 67 नंतर कोऑपरेटिव्हला जो एक प्रमोट करण्याची पॉलिसी होती ती बघता बघता आज 40-45 वर्ष होऊन गेली. ती केंद्र सरकारने 67 नंतर विड्रॉ केली आणि तेव्हापासनं खरं म्हणजे कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स, केवळ बँका नाहीत, या सगळ्या स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्यांच्यावरती परिणाम आला. आपल्याकडचा सहकारी कायदा फार मोठ्या अभिमानाने आपण सांगतो की तो 100 वर्षाच्याहून जुना आहे. हे चांगलं आहे की 100 वर्षाच्या जुना आपल्याकडे अनेक सहकारी संस्था केवळ महाराष्ट्रात नाही, देशाच्या सगळ्या कोपऱ्यात आहे. कारण कोऑपरेटिव्ह ॲक्ट हा पहिला हा सेंट्रल ॲक्ट होता, नंतर तो स्टेट सब्जेक्ट झाला. त्याच्यामुळे आपल्याकडचा कंपनीज ॲक्ट हा जर का आपण बघितला, पार्टनरशिप ॲक्ट बघितला, नंतर आलेला LLP बघितला, त्या सगळ्या ॲक्ट्समध्ये कंटिन्युअस बेसिसवरती चेंजेस आणि रिफॉर्म्स ॲडॉप्ट केले गेले. सहकारी कायद्यात तसं काही झालेलं नाही. म्हणजे आज देखील जर का महाराष्ट्राचाच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक, काही प्रमाणात गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचे जर का सहकारी ॲक्ट बघितले तर साधारणतः 65-70 वर्षापूर्वी जो ॲक्ट ड्राफ्ट झाला असेल त्याच्या आधी देखील म्हणजे स्वातंत्र्य मिळणं, काही शब्द तसेच्या तसे आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली देशातल्या सर्व सहकारी कायद्यांचे ॲप्रोच, त्याला मल्टीस्टेट ॲक्ट हा अटलजींनी बदलला. तोपर्यंत मल्टीस्टेट ॲक्ट देखील ह्या सर्व कोऑपरेटिव्ह ॲक्ट्सचा ॲप्रोच हा ब्रिटिशांनी केलेला कायदा असल्यामुळे आणि स्वातंत्र्यानंतर त्याच्यात चेंज न झाल्यामुळे ह्या कायद्याचा रोख हा रेग्युलेशन आणि कंट्रोल आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर इतक्या मोठ्या चळवळीला कोऑपरेटिव्ह ॲक्ट्समध्ये चेंजेस होऊन त्याचा फोकस हा डेव्हलपमेंट आणि ग्रोथ व्हायला हवा होता. तो अनफॉर्च्युनेटली आज देखील झालेला नाही. आणि आपल्याकडच्या 1969 साली काँग्रेस दुभंगल्यानंतर जी देशात राजकीय परिस्थिती झाली, जी आज देखील काही प्रमाणात आहे असं म्हणता येईल, त्याच्यामुळे येणाऱ्या सर्व पक्षांच्या सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी कोऑपरेटिव्हवरती अधिक निर्बंध घालणं हाच ॲप्रोच ठेवला. आणि कधीच सहकारी संस्थांना काम करायला मोकळेपणाने संधी मिळाली नाही आणि अर्बन बँकांनाही त्याचाच परिणाम झालेला आपल्याला दिसतो. नागरी सहकारी बँकांबद्दल आज जर का बघायचं झालं तर त्याचा शेअर जो आहे टोटल बँकिंग सेक्टरमध्ये हा जेमतेम 3.5% आहे, ऑल पुट टुगेदर सगळ्या सहकारी बँकांचा, जो एकेकाळी 7%, 8% होता, विच वॉज इक्विव्हलंट टू ऑलमोस्ट फॉरेन बँक्स. या गेल्या 20 वर्षामध्ये तो कमी होत गेला सतत. बँकाही खूप सुरू झाल्या, बंद झाल्या, मर्ज झाल्या. पण लेटेस्ट ट्रेंड्स अँड प्रोग्रेस रिपोर्ट जर का बघितला तर जे एक अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांवरती निगेटिव्हिटी दिसते ही आपण सर्वांनी एकत्रितपणे घालवली पाहिजेत.
देशातल्या ज्या बँका आहेत 1550च्या आसपास आहेत, त्यातल्या त्यांचा जो टोटल बिझनेस आहे तो साधारण 19 लाख कोटी रुपयाचा आहे. आणि हा 75% बिझनेस हा चांगल्या ज्याला आपण फायनान्शियली साऊंड बँका म्हणतो याच्यामध्ये आहे. 3 रेटिंग्ज येतात त्याच्या, A, B+ आणि B. 75% ऑफ द बँक्स कम अंडर A, B+ आणि B कॅटेगरी. हे अनेक सहकारी कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, पण हा बोल्डली कोणीतरी आणि विशेष करून अर्बन बँकांच्या लोकांनी मांडला पाहिजे. या पॅन्डेमिकच्या काळात देखील स्पेशल लिक्विडिटी सपोर्ट न मिळून देखील 31 मार्च 2000चा जो परवा ट्रेंड्स अँड प्रोग्रेस रिपोर्ट पब्लिश झाला आहे त्याचं जर का फिगर्स बघितले तर नेट NPA हा 4.5% आहे फक्त. हा 5% 6% जो रिझर्व्ह बँक नॉर्म म्हणते त्याच्यापेक्षा 1.5% कमी आहे. हे कोणाला माहीतच नाही, कोणी बोलत नाहीत. बोलण्याची गरज आहे खरं म्हणजे. एवढंच नाही तर कॅपिटल ॲडिक्वसीवरनं आम्हाला कॅपिटल मार्केट्सला ॲक्सेस नाही. प्रत्येकाकडनं नॉर्मली सर्व बँकांचे शेअर हे 10-10 रुपयाच्या ह्याच्यात आहेत आणि बॉरोवरकडनं आपण ते शेअर कॅपिटलचं कॉन्ट्रीब्युशन घेतो, तेही फार मर्यादित घेतो. प्लावबॅक ऑफ प्रॉफिट्समधनंच मेजर आपली नेटवर्थ आणि आपली ओन फंड्स वाढत आहेत हे सतत आपल्याला दिसेल. कारण सिक्युअर्ड ॲडव्हान्सच्या फक्त 2.5% कॉन्ट्रीब्युशन आपण शेअर कॅपिटलला घेतो आणि अनसिक्युअर्ड ॲडव्हान्स हा फार कमी असतो आपला, त्याच्यात 5% घेतो. त्याच्यातनं 9% कॅपिटल ॲडिक्वसी ही भागत नाही, ती आपल्या प्रॉफिट्समधनंच करायला लागते. आणि एवढं करून देखील 31 मार्चला +14% हे 85% कोऑपरेटिव्ह बँकांचं आहे. नाव दिस इज वन ऑफ दी मेजर अचिव्हमेंट्स. ह्या कोणीतरी मांडल्या पाहिजेत. म्हणून मुद्दाम मी हे थोडे फिगर्स आपल्यासमोर मांडतो आहे, नाही तर फिगर्स मांडण्याची खरं म्हणजे आवश्यकता नाही. कोऑपरेटिव्ह बँकांना गेल्या 20 वर्षात एकही नवीन बँक सुरू करायला मिळालेली नाही. देर इज नो न्यू लायसन्स. माधवपुरापासून सुरू झालं. माधवपुराने मुंबईच्या हर्षद मेहताच्या स्कॅमनंतर पहिल्यांदी मेट्रोपॉलिटन कोऑपरेटिव्ह बँकेच्या रूपाने जो फ्रॉड झाला त्याच्यानंतर जे टोटल बॅन आहे, एकही नवीन लायसन्स कोऑपरेटिव्ह सेक्टरला मिळालेलं नाही. आणि तरी देखील ह्या बँका ज्या आहेत त्या उत्तम काम करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1550मधल्या 2 किंवा 3 बँका सोडल्या तर सर्व बँकांचं कोर बँकिंग सोल्युशन आज वर्किंगमध्ये आहे. इट्स नॉट स्मॉल. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणावरती मी छोट्या लोकांना कर्ज देऊन 90% बॉरोअल अकाउंट्स हे 5 लाखाच्या आतली लिमिट्स आहेत. म्हणजे ज्याला आज आपण फायनान्शियल इन्क्लुजनचा विषय म्हणतो तो लक्षात घेतला तर नागरी सहकारी बँका फार मोठं काम करत आहेत आणि याच्याकडे विशेष करून कोणीतरी बघण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडे आणि रिझर्व्ह बँकेकडे सहकार भारती म्हणून आम्ही सतत गेली 5-6 वर्ष पाठपुरावा करत होतो. आणि मला असं वाटतं आहे की 2022पासून एक नवीन पर्व सुरू होईल. पंजाब महाराष्ट्र बँकेत जो फ्रॉड झाला त्या फ्रॉडचाही मुळे देखील ते थोडं गती त्या विषयाला मिळायला मदत झाली. पण गेली 4-5 वर्ष आम्ही केंद्र सरकारला सांगत होतो की रिझर्व्ह बँकेला कंप्लीट रेग्युलेटरी पॉवर्स अर्बन बँकांच्या द्या. कारण दरवेळेला लायसन्स मागायला गेलो, ब्रांचेस मागायला गेलो, ATM ऑफ साईट ऑन साईट लावायचे आहेत, आम्हाला इंटरनेट बँकिंग आमच्या कस्टमर्सला द्यायचं आहे, तर ते आम्हाला सांगायचं की नाही वी डोंट हॅव कम्फर्ट लेवल. हा त्यांचा कायम शब्द होता. कारण 1966 साली जेव्हा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट ॲप्लिकेबल झाला त्यावेळेला
सर्व प्रोव्हिजन ज्या सगळ्या बँकांना लागतात त्या नागरी सहकारी बँकांना लावल्या गेल्या नाहीत. आणि त्याचं कारणही होतं, बँकांचा साईज लहान होता, नंबर लहान होता आणि त्याच्यामुळे सरसकट सगळे नॉर्म्स तेव्हा लावले गेले नाहीत. पण आज 19 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाल्यानंतर देखील ह्या अर्बन बँकिंग सेक्टरचं मेनस्ट्रीम बँकिंगमध्ये इंटिग्रेशन व्हायला उशीर होत होता आणि रिझर्व्ह बँकेला रेग्युलेटरी पॉवर्स नव्हत्या. म्हणून आम्ही आग्रह करत होतो की तुम्ही ह्या बँकांचं फुल रेग्युलेटरी पॉवर्स रिझर्व्ह बँकेला द्या. त्यांना इनडायरेक्टली पॉवर्स होत्या, पण डायरेक्टली करता येत नसे आणि म्हणून वी डोंट हॅव कम्फर्ट इन केस ऑफ वेन वी नीड टू इंटरव्हीन फॉर रेझोल्युशन ऑफ क्रायसिस. हा त्यांचं कायम 20 वर्षातलं ब्रीदवाक्य होतं. दुसरा इश्यू होता की ह्या बँकांना कॅपिटल नाही आहे. खरं म्हणजे हे 14% कॅपिटल 31 मार्च 21ला जे आहे साधारण त्याच लाईन्सवरती गेल्या 8-10 वर्षापासून पोझिशन आहे. त्याच्यामुळे कॅपिटल ॲडिक्वसी उत्तम ठेवून देखील तुमचं रिस्क कॅपिटल तुम्हाला रेज करता येत नाही, हवं तेव्हा लागेल तेवढं. ही दुसरी एक बाब आपल्यासमोर नेहमी रिझर्व्ह बँकेतनं येत असे. आणि म्हणून गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी, आता कारण बघता बघता PMC बँकेचा घोटाळा होऊनही 2 वर्ष होऊन गेली. हा झाल्यानंतर आम्ही परत पाठपुरावा केला आणि वित्तमंत्री निर्मलाजींनी पेशंटली ऐकून घेतलं. अरुण जेटली ऐकायचे पण देखेंगे करेंगे असं होतं. यांनी ऐकून घेतलं आणि म्हणाले मला जे करता येईल ते करेन. आणि बँकिंग रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्ट हा वर्षापूर्वी पारित झाला आणि त्याच्यामुळे फार मोठी नागरी सहकारी बँकांच्या विकासातली जी ग्रोथ मधलं हर्डल होतं ते पूर्णपणे गेलेलं आपल्याला जाणवेल. आता याशिवाय कॅपिटल रेज करण्याचीही त्यांनी त्याच्याबरोबर परमिशन देऊन टाकली. यापुढे विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग 1 पर्सन 1 वोट म्हणजे कॉपरेटिव्हचं हे प्रिन्सिपल इंटॅक्ट ठेवून सर्व नागरी सहकारी बँकांना पब्लिक इश्यू थ्रू किंवा प्रायव्हेट प्लेसमेंटच्या आधारावर इक्विटी शेअर्स रेज करता येतील, बॉन्ड्सच्या रूपाने फंड्स उभे करता येणार आहेत. हे फार मोठं, हे 2 चेंजेस आपल्याकडे फार मोठे या सगळ्या याच्यात झाले. तसंच नागरी सहकारी बँकांची नॅशनल लेवलला एपेक्स बॉडी नाही आहे जी फायनान्शियली सपोर्ट करू शकेल. ॲडव्होकसी करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर अर्बन बँकांचं करेल. याच्याकरता परदेशात ज्या पद्धतीने अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे अशी अम्ब्रेला ऑर्गनायझेशन फॉर्म करण्याचाही पाठपुरावा आम्ही करत होतो. सहकार भारती करत होती आणि सहकार भारतीचे भूतपूर्व अध्यक्ष ज्योतिंद्रमय मेहता जे सध्या नॅफकपचे अध्यक्ष आहेत गेली 4 वर्ष, तेही करत होते. आणि रिझर्व्ह बँकेने अम्ब्रेला ऑर्गनायझेशन फॉर्मेशनलाही परवानगी दिली. मी मानतो की पुढच्या 6-8 महिन्यांमध्ये अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचंही फॉर्मेशन होईल. या सगळ्या गोष्टी होत असताना ब्रांचेस मिळत नव्हत्या, लायसन्सेस नवीन बँकांना मिळत नाही आहेत, इंटरनेटच्या वापराकरता परमिशन्स मिळत नाही आहेत. आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा या देशातल्या बँकिंग सेक्टरमध्ये रोल काय असणार याच्यावरतीही कन्फ्युजन आहे. देर वॉज नो क्लॅरिटी. 20-25 वर्षापूर्वी एक विजन डॉक्युमेंट निर्माण झालं होतं पण ते आज एका अर्थाने आउटडेटेड होतं. आणि म्हणून मी स्वतः रिझर्व्ह बँकेचा डायरेक्टर म्हणून आणि सहकार भारती म्हणून आम्ही पाठपुरावा करत होतो की तुम्ही नवीन विजन डॉक्युमेंट तयार करा. नवीन रिझर्व्ह बँकेला जे नॉर्म्स बँकांना लावायचे असतील ते जाहीर करा. याचबरोबर बँकांना ते तुमचे जे नॉर्म्स तुम्ही सांगणार आहात ते नॉर्म्स करता आम्हाला माइलस्टोन्स द्या. रिझर्व्ह बँकेनी 1.5 वर्षापूर्वी जवळजवळ ही मागणी मान्य केली. डेप्युटी गव्हर्नर विश्वनाथन आता रिटायर झाले पण त्यांच्या अध्यक्षतेखाली एक्सपर्ट कमिटी नेमून
अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचा विजन डॉक्युमेंटही त्यांनी रिझर्व्ह बँकेला ड्राफ्ट स्वरूपात सादर केलं आहे. आणि अनेक गोष्टी ज्या अर्बन बँकांना अडचणीच्या होत्या त्याचं तब्बल जवळजवळ 3-4 महिने पॅन्डेमिक असताना देखील व्हर्च्युअल इंटरॅक्शनच्या रूपाने तो रिपोर्ट तयार केला, तो सादर केला. तो पब्लिक डोमेनमध्ये आल्यावर त्याच्यात जे आम्हाला आणखी वाटलं ते आणखी आम्ही सर्वांनी परत रिझर्व्ह बँकेला सादर केलं. आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंट तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला लायसन्स नाही. ह्या कमिटीने माधुरीताई बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची आवश्यकता नाही असंच म्हटलेलं आहे. किंवा आपल्याकडे एक्सपर्ट डायरेक्टर्स वगैरेची हे होती. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्येच आता प्रोव्हिजन आलेली आहे की वेगवेगळ्या सेक्टर्सला रिप्रेझेंट करणारे बँकेच्या बोर्डावरती हे असावेत. आणि म्हणून अनेक गोष्टीच्या रूपाने हा रिपोर्ट लवकरच पब्लिश होईल आणि पुढच्या विकासाचे मार्ग आपले ओपन होतील. ज्या पद्धतीने पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर बँकांना दरवर्षी त्यांनी त्यांचा ॲन्युअल ॲक्शन प्लॅन द्यायचा आहे त्यांच्या फायनान्शियल प्रोफाईलच्या आधारावर आणि त्यांनी ब्रांचेस ओपन करायचे. ज्या बँकांनी शेड्युलिंग करण्याचं स्टेटस ॲप्लिकेबल केलं आहे त्यांना ऑटोमॅटिक शेड्युलिंग मिळण्याची त्याच्यातनं व्यवस्था करण्यात येते. इंटरनली आणखी एक प्रयत्न चालू आहे की छोट्या नागरी सहकारी बँकांना आपल्याकडे जर का रिफायनान्स हवा असला, सिडबी म्हणा, एक्झिम म्हणा, नाबार्ड म्हणा, नॅशनल हाऊसिंग बँकेकडनं, तर तो डायरेक्टली घेता येत नाही. राज्य सहकारी बँकेतनं घ्यायला लागतो आणि त्याला त्रास होतो. त्याच्यामुळे ज्या फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज बँक्स आहेत त्या बँकांना डायरेक्टली रिफायनान्स या ॲपेक्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडनं मिळावा याच्यासाठी खूप खटपट चालली आहे. महाराष्ट्राच्याच कायद्यात नाही तर देशभरातल्या सगळ्या बऱ्याचशा सहकारी कायद्यामध्ये वन टाईम सेटलमेंटमध्ये फार त्रास होतो. कारण आपल्याकडे 2 वाक्य प्रिन्सिपल म्हणून बोलली जातात. प्रिन्सिपल कॅनॉट बी रिटन ऑफ, इंटरेस्ट कॅनॉट बी वेव्ड. आता जिथे प्रिन्सिपल राईट ऑफ करता येत नाही आणि इंटरेस्टमध्ये वेव करता येत नाही तिथे तुम्ही वन टाईम सेटलमेंट काय करणार? लोक मार्ग काढतात, वन टाईम सेटलमेंट होतात, पण हे ऑफिशियली दिलं पाहिजे. आणि आता फुल फायनान्शियल रेग्युलेटरी अधिकार बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या अमेंडमेंटनंतर रिझर्व्ह बँकेकडे आहेत. तर आम्ही त्यांना असं निवेदन दिलेलं आहे, या कमिटीलाही दिलेलं होतं की अंडर दी न्यू पॉवर्स दॅट हॅव बीन वेस्टेड विथ यू, ऑल इंडिया लेवलला वन टाईम सेटलमेंटची पॉलिसी तुम्ही जाहीर करा. त्यांनी म्हटलं काय बेसिसवर करायची? 2000 साली जेव्हा अटलजींचं गव्हर्नमेंट होतं तेव्हा त्यांनी देशातला सर्वात लिबरल कोऑपरेटिव्ह ॲक्ट एनॅक्ट झाला, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट. त्याच्यामध्ये राईट ऑफच्या प्रोव्हिजन्स आहेत. त्या सुरुवात म्हणून बेस म्हणून आपल्यासमोर ठेवू आणि त्या लाईन्सवरती वन टाईम सेटलमेंटचं कामाला सुरुवात करू, ज्याच्यामुळे रिकव्हरी ही आपल्याकडे सोपी होईल. अशा अनेक प्रकारच्या या सगळ्या गोष्टी आता चालल्या आहेत. 31 मार्चचं मी तुम्हाला फिगर्स चांगले आहेत तेही सांगितलं, पण गेल्या 6 महिन्यात सप्टेंबरचे जे फिगर्स आता प्रोव्हिजनली अवेलेबल झाले आहेत त्याच्यामध्ये मात्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर हा थोडा स्ट्रेसमध्ये असलेला दिसतो. त्यात पर्टिक्युलरली MSME सेगमेंट जो आहे तो अधिक स्ट्रेसमध्ये असल्यामुळे नागरी सहकारी बँकांच्या बॅलन्स शीट्सवरती तो स्ट्रेस रिफ्लेक्ट झालेला दिसतो. आणि म्हणून येणाऱ्या बजेटमध्ये प्री बजेट सजेशन्स ज्या द्यायच्या असतात त्याच्यामध्ये आम्ही दिलेलं आहे की ठीक आहे, तुम्ही 1.5 वर्षापूर्वी इमर्जन्सी लाईन ऑफ क्रेडिट नागरी सहकारी बँकांच्या MSME युनिट्सला दिली नाही, ती आत्ता या बजेटमध्ये तुम्ही अनाऊन्स करा असा आग्रह आम्ही याच्यात धरला आहे. एवढंच नाही तर आश्चर्य वाटेल पण देशाला 70 वर्ष होऊन गेले, 75 वर्ष होत आली स्वातंत्र्य मिळून. फिनान्स मिनिस्ट्रीमध्ये मल्टीफेरियस डिव्हिजन्स आणि डिपार्टमेंट्स आहेत.
आणि आपल्याशी संबंधित येणारं ते आहे ते डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस आहे. ह्याच्यातच सगळ्या अडचणी येतात, कारण ती लोक बजेट जे फ्रेम करतात त्यांना इनपुट्स देत नाहीत, आणि मग त्यांना तिथे जे लोक आहेत त्यांना शेड्यूल्ड, नॉन शेड्यूल्ड, जिल्हा बँका, नागरी बँका, सर्वांनाच त्यातले तपशील कळत नाहीत, माहितीही नसतात, आणि म्हणून कन्फ्युजन जास्ती होतं. म्हणून आत्ता आम्ही जसं हे कॅपिटलचं रेस करत होतो तसंच आग्रह धरला आहे की तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर करता, मग त्याच्यात जिल्हा, राज्य सहकारी, आपल्या ज्या भूमी विकास बँका काही राज्यांमध्ये चालतात अजून देखील, विकास सोसायट्या, या सर्वांचा विचार करणारं डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही एक नवीन सेक्शन सुरू करा. कारण आज जर का आपण बघितलं तर सुकन्या योजना आपल्याला नाही मिळत. इन्कम टॅक्समध्ये 5 वर्षाचं फिक्स डिपॉझिट ठेवण्याची जी फॅसिलिटी शेड्यूल्ड बँकांना आहे ती नॉन शेड्यूल्ड बँकांना आपल्याकडे नाही मिळत. प्राईम मिनिस्टरचं हाऊसिंग स्कीम जी आहे त्याचं इंटरेस्ट सबवेन्शन नागरी सहकारी एक्सेप्ट शेड्यूल्ड बँकांना, नागरी सहकारी बँकांना मिळत नाही. अशा अनेक आहेत. त्याचं कारण असं की बजेट फ्रेमिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्याही बँका आहेत आणि ह्यांनाही दिलं पाहिजे हे त्यांना माहीत नाही. त्यांना शेड्यूल्ड बँका म्हटलं की त्यांना वाटतं सगळ्या बँका शेड्यूलच आहेत देशात. इट्स नॉट सो. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये फक्त 54 शेड्यूल्ड बँका आहेत आणि उरलेल्या 1500 या नॉन शेड्यूल्ड बँका आहेत, आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर होतो. त्याच्यामुळे ह्या पुढच्या काळामध्ये आपले आपले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही तर प्रयत्न करतोय. सर्व नागरी सहकारी बँकांनी आपापल्या स्थानी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे, जनप्रबोधन करण्याची. मीडियाला देखील सगळ्या गोष्टी अनफॉर्च्युनेटली माहीत नसतात. मागे मी जेव्हा मुंबईत हे म्हणालो तर मुंबई मराठी पत्रकार संघाने म्हटलं की आपण एक अभ्यास वर्ग घेऊ त्यांचा. आम्ही घेतलाय पत्रकारांचा अभ्यास वर्ग. 4 तासाचाच होता पण तो घेतला आणि अनेक गोष्टी त्यांच्याशी बोलता आल्या, सांगता आल्या, त्याचा उपयोगी झाला. पण ह्या पद्धतीने आपण सर्वांनी आज नागरी सहकारी बँकांबद्दल समाजामध्ये, ओपिनियन मेकर्समध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. पुढचा काळ कसा असेल असं जर का आपण म्हटलं तर मला असं वाटतं की पूर्णपणे इट्स एरा ऑफ ग्रोथ अँड फुल ऑफ अपॉर्च्युनिटीज. पॅन्डेमिकच्या नंतर देखील इंडियन इकॉनॉमी हॅज बाउन्स बॅक. हाय फ्रिक्वेन्सी इंडिकेटर्स जर का आपण बघितले, 21 पैकी 3 इंडिकेटर्स फक्त अजून प्री पॅन्डेमिक लेवलच्या आहेत. 19 इंडिकेटर्स हॅव गॉन अहेड. वी आर डुईंग वेल. इंडस्ट्रियल लेवलला ॲग्रिकल्चर फॉर्च्युनेटली पाऊसही देशभरात गेली 2-3 वर्ष चांगला पडला आहे आणि ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन बंपर प्रोडक्शन आहे, काहीच चिंता नाही आहे. जितकं आपण नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टप्रमाणे आपल्याकडे भंडार असलं पाहिजे त्याच्या 2.5 पट आपल्याकडे आता आहे. त्याच्यामुळे पॅन्डेमिक आल्यानंतर भारतात गोंधळ उजाडेल, लोक उपासमारीने मरतील, फॉरेन मीडियात काही येत होतं. असलं काही कुठे होणार नाही. सबंध जगाला आपण अन्नधान्य पुरवू शकू अशी स्थिती आहे. क्रिटिकल 2-3 आपले हिस्टॉरिक आयटम्स आहेत, लिगसीचे आहेत. आपल्याकडे एडिबल ऑइल आणि पल्सेस हे 2 शॉर्टफॉलमध्ये आहे. पण पल्सेसचं मिशन आणि ऑइलचं मिशन म्हणून केंद्र सरकारने आता त्याला प्रमोट केल्यानंतर यंदाच्या वर्षी आणि गेल्या वर्षी त्याच्या खालची जमिनीची जे एकरेज आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. आणि नॉर्थ ईस्टमध्ये विशेष करून एडिबल ऑइलच्या प्रमोशनला जी स्कीम गव्हर्नमेंटने अनाऊन्स केली त्याचा मला असं वाटतं 2-3 वर्षात एडिबल ऑइल विषय हा संपून जाईल. पल्सेस देखील आपल्याला इम्पोर्ट करायला लागणार नाही. आज जो सर्वात मोठा चॅलेंज आपल्याकडे आहे कंझ्युमर CPI वाढतोय, महागाई वाढते असं आपल्याला दिसतं. तरी देखील मॉनिटरी पॉलिसीनी 5-7 वर्षापूर्वी ठरवलेल्या मॅन्डेटेड रेंजच्या आत आहे आत्ताचं आपलं इन्फ्लेशन.
MPCने ठरवलेलं मॅन्डेटेड जो हा आहे तो 4% ±2% असं आहे. म्हणजे 6% जर का भाववाढ झाली तर इट इज टॉलरेबल म्हणून MPCने 7-8 वर्षापासून ठरवलेलं आहे. आता आपलं केवळ 5.3 आहे. आणि हे 5.3 देखील जे वाढलेलं आहे ते बेसिकली इंटरनॅशनल सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्यामुळे आणि क्रूड ऑइल मॅन्युफॅक्चरिंग देशांनी कार्टल केल्यामुळे आपली आता कॉस्ट वाढलेली आहे. इट इज बेसिकली बिकॉज ऑफ द कमॉडिटीज. म्हणजे मग त्याच्यात स्टील, कॉपर, ॲल्युमिनियम, ऑइल म्हणजे क्रूड ऑइल ह्यासारख्या गोष्टी, गॅस याचे भाव वाढत आहेत. त्याचं कारण कार्टलायझेशन जगभरात झालेलं आहे. आणि आज आपल्याकडे मॅन्युफॅक्चर्ड गुड्सची कॉस्ट पुश इन्फ्लेशन जे आहे ते झाल्यामुळे 5.3 आहे. अन्यथा आपला इन्फ्लेशन रेट फूड आयटम्सचा हा साधारण 3.5-4% वर नाही आहे. आणि मला असं वाटतं की हे बदलेल. हे काही कायमचं किती दिवस कमी प्रोडक्शन करून जगभरातल्या कंपन्या काम करू शकणार आहेत किंवा देश करू शकणार आहेत. त्यांच्या इकॉनॉमीलाही त्याचा एफेक्ट नक्की होणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर का बघितलं तर आपल्याकडे इंडस्ट्रियल प्रोडक्शन मेक इन इंडिया इज मेकिंग ए बिग इम्पॅक्ट. 5-7 सेक्टर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसेल. डिफेन्स इंडस्ट्री आहे आपल्याकडची, फार्मास्युटिकल इंडस्ट्री ही सबंध जगाला औषधं पुरवणार आहे. केवळ कोविडचीच औषधं आपल्याकडे 6 डेव्हलप झाली आहेत. आणखी 3 नवीन पाईपलाईनमध्ये आहेत. त्याच्यामुळे सबंध जगाला पेटंट कोणाचं काही असू दे, इंडियन पेटंट्सच्या माध्यमातून जगाला आपण औषधं पुरवणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या सेक्टर्समधली इंडस्ट्री ही वाढणार आहे. आपल्याकडे 4 गोष्टी मेजर झाल्या गेल्या 5-7 वर्षात. पहिलं डिमॉनिटायझेशन झालं, त्याला 5 वर्ष नुकतीच झाली. त्याच्या पाठोपाठ GST आलं, त्याच्या पाठोपाठ आपल्याकडे रेरा आलं. आपल्याकडे ऑल इंडिया वन ॲग्रिकल्चरल मार्केट करता काम सुरू झालं. जरी फार्म लॉज विड्रॉ केले असले तरी देर इज नो रिव्हर्सल. वी विल मूव. मार्केट्स जी शेतकऱ्यांकरता देशात सुरू झाली आहेत ती आज 450च्या वर आहेत आणि ती पुढच्या काळात 1000च्या पुढे जातील. त्याच्यामुळे ही 3-4 गोष्टी झाल्यामुळे इकॉनॉमी थोडी स्लो झाली. पर्टिक्युलरली डिमॉनिटायझेशनचा कॅशवरती परिणाम झाला आणि एक फार मोठ्या प्रमाणावर फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमीकडे आपण पावलं उचलली, त्याचा परिणामही झाला. पण मला जेव्हा लोक विचारतात की याचा स्लो डाऊन झाला तुम्हाला काय वाटतं, तर जे कम्प्युटर वापरतात ते बरेच वेळा एखादा आपला कम्प्युटर स्लो झाल्यावर काय झालं आहे तर आपण उत्तर कॉमनली देतो आणि ते खरं असतं की द कम्प्युटर इज रिबूटिंग. भारताची इकॉनॉमी ह्या 4 मेजर फंडामेंटल ॲक्ट्स पायी चेंजेस पायी हॅज रिबूटेड. आणि फॉर्मलायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी इज ऑन अ मॅसिव्ह स्केल. याच्याकरता गेल्या कित्येक वर्षात प्रयत्न झालेले नाही. म्हणजे काल तुम्ही जर का बातमी वाचली, काल परवा, डिस्पाईट पॅन्डेमिक, डिस्पाईट काही प्रमाणात रिटर्न्स फाईल करायला IT पोर्टलवरती जो आधी त्रास होत होता आता गेला आहे. 5 कोटी लोकांनी त्यांची रिटर्न्स फाईल केले आहेत 31 डिसेंबरच्या आत आणि अजून लोक भरतील. GSTचं कंटिन्युअस 6 महिने कलेक्शन हे 1,00,000 कोटी रुपयाच्या वर आहे गेली 6 महिने पॅन्डेमिक असताना. आणि आपल्याकडे आता ज्याला मॅन्युफॅक्चरिंग युटिलायझेशन म्हणतो आहे जेमतेम 60-62% आहे. इट इज नॉट 40% अजून बाकी आहे. हे जेव्हा 80पर्यंत जाईल आणि थिंग्ज आर मूविंग इन दॅट डिरेक्शन, कुठलाही आपल्याकडचा प्रॉडक्ट खपत नाही आहे असं नाही आहे, मार्केट नाही आहे असं नाही आहे. आणि आपल्याला एक्सपोर्ट्सवरती आपण अवलंबून नसताना देखील या वर्षाअखेर $400 मिलियन आपले एक्सपोर्ट्स होतील. $300 मिलियन ऑलरेडी एक्सपोर्ट झाले. त्याच्यामुळे बोथ इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे आणि त्या सगळ्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इकॉनॉमीवर होईल, बँकांवरती होईल.
त्याच्यामुळे डिपॉझिट्स हे सतत वाढत आहेत सर्व ठिकाणी. क्रेडिट हे पण वाढत आहे. आता क्रेडिट पूर्वी बँकांमधनं बघायचे, ते आता NBFCच्या माध्यमातून वाढलेलं आपल्याला दिसते आणि बँका NBFCला लोन देत आहेत. त्याच्यामुळे क्रेडिट वाढत आहे, डिपॉझिट्स वाढत आहे. मला नेहमी अर्बन बँकांना 3 गोष्टीची आठवण नेहमी आव्हान करावं असं वाटतं. ते करून माझं मी बोलणं संपवणार आहे. या ट्रेंड्स अँड प्रोग्रेस रिपोर्टमध्ये परवा जो प्रसिद्ध झाला आहे सबन रिपोर्ट, माधुरीताई जमेल तेव्हा जरूर वाचा. पण त्यातला जो कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर आणि पर्टिक्युलरली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंगचा जो सेगमेंट आहे, आड्डापानी आहे तो फार खूप चार्ट्स आहेत, माहिती खूप आहे त्याच्यात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की नागरी सहकारी बँकांनी कम्प्युटरायझेशन केलं, पण त्यांनी त्याच्याबरोबर ज्या सपोर्टिव्ह स्टेप्स आपली बँक मजबूत व्हायला, मोठी व्हायला, बिझनेस वाढण्याकरता जे पाहिजे ते घेतले नाहीत. उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलं आहे की फिनटेकच्या सर्व्हिसेस नागरी सहकारी बँका घेत नाही आहेत. फिनटेक्स या पुढच्या काळातल्या लोन ॲग्रिगेटर्स आणि डिस्कॲग्रिगेटर्स होणार आहेत. म्हणजे त्याचं जर का माहिती आपल्याला हवी असली तर इंग्लंडमध्ये फिनटेक्सनी काय केलं ते आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. या देशातला पर्टिक्युलरली MSMEमधला मीडियम सोडून देऊ आपण, स्मॉल मायक्रो एंटरप्राइजेसला आज देखील हवं तितकं कर्ज मिळत नाही, चांगले युनिट्स असून मिळत नाही. MSMEमधला मीडियम धरून देखील टोटल क्रेडिटमधलं MSME सेगमेंटला क्रेडिट हे फक्त 18% इज व्हेरी लो. म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट आहे त्याच्या मानाने ते काहीच नाही आहे. आणि म्हणून चांगल्या युनिट्सला आपण हुडकून काढणं, फिनटेकच्या रूपाने मदत घेणं ही काळाची गरज आहे. आणि आपण सारख्या ब्रांचेस ओपन करूनच बिझनेस एक्सपान्शन करू हे शक्य नाही आहे. हां, ज्यांच्या ब्रांचेस कमी आहेत, आता तुमच्या 4च आहेत समजा तुम्ही 25 करायच्या ठरवल्या तर समजू शकतं. पण ज्यांच्या 200 आहेत ते म्हणाले नाही आम्ही आणखी 400 करणार आहोत, कदाचित इट मे नॉट बी ए व्हायबल प्रॉपोजिशन. आणि म्हणून बिझनेस कॉरस्पॉन्डंटची जी स्कीम रिझर्व्ह बँकेने आपल्याला दिली आहे ती आपण ॲग्रेसिव्हली वापरली पाहिजे टू रीच आऊट. एवढंच नाही तर हे करत असताना बघता बघता देशात पॉस मशीन्सची संख्या 40 लाखाच्या वर गेली. आम्ही किती पॉस लावले, आम्ही किती वापरले. आपला आउटरीच वाढवण्याकरता केवळ ब्रांच हाच नाही आहे, तर देर आर न्यू टेक्निक्स, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. त्याचा आपण सर्व लोकांनी उपयोग करून घेतला पाहिजे. त्या दृष्टीने आपली योजना केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपलं प्लॅनिंग प्रोसेस जो आहे, वर्षानुवर्ष आपण सगळेजणं करतो आहे प्लॅनिंग, त्याच्यात काही नव्याने आउट ऑफ बॉक्स विचार करून काही ॲक्टिव्हिटी करता येईल का याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि इट इज पॉसिबल. मी सर्वांना नेहमी सुचवतो, जर का तुम्हाला एखादी बँक चांगली चाललेली, सतत वाढत असलेली बघायची असली तर क्रिटिकल ॲनालिसिस HDFC बँकेचं करा. आज देखील त्यांचं कासा डिपॉझिट हे 40% पुढे आहे. इट्स नॉट इझी. इतक्या मोठ्या बँकेला 40% कासा डिपॉझिट असणं इट्स नॉट इझी. बऱ्याच बँकांमध्ये मी जेव्हा भेटतो तेव्हा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलं तर आम्ही त्याचे चार्जेस घेऊ. HDFC बँक चार्जेस घेत नाही स्टँडिंग इन्स्ट्रक्शनचे आणि सांगतात तुम्हाला ज्याची द्यायची आहेत त्याची आम्हाला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या. मुलांच्या फी भरायचे आहेत, सोसायटीचे चार्जेस भरायचे आहेत, गॅसचं बिल भरायचं आहे, टेलिफोनची बिलं भरायची आहेत, इलेक्ट्रिसिटीचं, मुंबईत प्रॉपर्टी टॅक्सचं, सगळ्या ठिकाणी हे आहेत, तुम्ही द्या. याचा परिणाम काय होतो? स्टँडिंग इन्स्ट्रक्शन तर कम्प्युटर काम करतं, आपल्याला काही दररोज करायला लागत नाही. एकदा फीड झाल्यावर ज्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत तो त्याच्या सेविंग अकाउंटला जर का प्रत्यक्ष 10,000 रुपये ठेवायची आवश्यकता असली तर आपलं इन्स्ट्रक्शन फेल जाता कामा नये म्हणून तो काळजी म्हणून 20,000 रुपये ठेवतो. दॅट इज हाऊ मेनी ऑफ दी बँक्स आर ग्रोईंग. या ह्याच्यातनं हे एक उदाहरण दिलं. लोन सँक्शन करायला आम्ही वेळ घालवतो. तुम्ही 2 व्हीलर आणि कारचे जी डीलरच्या शोरूम आहेत किंवा व्हाईट गुड्स आपण म्हणतो त्याच्या शोरूममध्ये ह्या बँकांचे कस्टमर रिलेशन
ऑफिसर बसलेले असतात. मी मुंबईत बघितलं एकदा असंच एका बरोबर त्याला स्कूटर घ्यायची म्हणून मी गेलो आपण बघूया म्हणाला. तर तिथे एका प्रायव्हेट सेक्टर बँकेचा तो म्हणाले तुम्हाला लोन हवं आहे का? हो हवं आहे म्हणाला. विचारू तर म्हणाला, त्याला खरं नको होतं पण तो हवा आहे म्हणाला. हो तुम्ही राहता ते घर कोणाचं आहे? कोण, हू इज द ओनर? म्हणाले माझ्या वडिलांचं आहे. बरं म्हणा. तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल तुमचं महिन्याचं किती येतं? त्यांनी सांगितलं साधारण 1500 ते 1800 रुपये येतं. वडील सर्व्हिस करतात का, आई करते का, असे 2-4. तुम्हाला किती लोन हवं आहे? म्हणाला जास्तीत जास्त हवं आहे. 90% स्कूटरचं लोन ऑन द स्पॉट त्यांनी सँक्शन केलं. यू कॅन इमॅजिन. पेपर वर्क करायला 2 दिवस गेले, हा भाग वेगळा त्याचा. पण दॅट इज द स्पीड ॲट विच दी बँकिंग इंडस्ट्री इज नाव रिस्पॉन्डिंग. आणि आपल्याकडे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आपण बघतो तो 50,000चं पर्सनल लोन देखील सँक्शन व्हायला, डॉक्युमेंट साईन करायला महिना जातो. महिना जाण्याचं आपली पद्धत आहे म्हणून जातो. पण इमॅजिन 1 महिना उशिरा लोन दिल्यामुळे आणि क्युम्युलेटिव्हली अशी समजा आमच्याकडे 25 लाखाची लोन्स असली, 1 महिन्याचं व्याज बुडालं 25 लाखावरचं. आणि वेन इंटरेस्ट रेट्स आर लो, आज इंटरबँक कॉल मनी रेट्स फक्त 3.25-3.5च्या रेंजमध्ये आहेत. आणि इंटरेस्ट रेट कुठल्याही बँकेत ठेवायला गेलो तर 5.5-6% वर कोणी देत नाही आहे. आर वी गोइंग टू लूज दी अपॉर्च्युनिटी? हा प्रश्न आपल्या गव्हर्नन्समध्ये येतो, हा आपल्या कामाच्या फंक्शनिंगमध्ये येतो. म्हणून मी सर्व नागरी सहकारी बँकांना सध्या जिथे जातो, भेट होते, तुम्ही तुमचं वर्किंग हॅज टू बी रिइंजिनियर्ड. रिइंजिनिअरिंग करताना नेहमी चेंजला रेझिस्टन्स येतो सगळ्यांचा. तो काही आपल्या बँकांमध्येच येतो असं नाही, सगळी ठिकाणी येतो. चेंजला रेझिस्टन्स असतं. बट देन कलेक्टिव्हली सगळे स्टेक होल्डर्स, मग त्यात एम्प्लॉईज आहेत, मॅनेजर्स आहेत, बोर्ड आहे, वी ऑल हॅव टू राईज टुगेदर अँड डिसाईड की नाही, विल चेंज अँड विल मेक आवर institutions more customer friendly, customer centric approach without compromising on our fundamental safeguards is the road ahead for all of us. या तिसरा जो मुद्दा मांडणार आहे तो एवढाच आहे की एक आपल्याकडे देखील 2008चं फायनान्शियल मेल्टडाऊन आपल्याला आठवतो. त्याच्यानंतर जगभरात तो मेल्टडाऊन का झाला याच्यावर खूप मंथन झालं, खूप अभ्यास झाला. आणि वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या सेंट्रल बँक्सनी खूप चेंजेस घडवून आणले. आणि आपल्याकडेही ते चेंजेसचा अभ्यास होत होता. आणि 2 वर्षापूर्वी रिझर्व्ह बँकेचाही रेग्युलेशन आणि सुपरविजनकडे बघण्याचा जो ॲप्रोच होता हा फंडामेंटली बदलला. आता आपल्याकडे रेग्युलेशनचं एक डिपार्टमेंट आणि सुपरविजनचं एक डिपार्टमेंट असं नाही आहे. वी हॅव वन कॉमन डिपार्टमेंट ऑफ रेग्युलेशन अँड सुपरविजन. आणि पूर्वी देखील आपल्याला आठवत असेल की अर्बन बँकांचं रेग्युलेशन करणारं एक डिपार्टमेंट, UBD म्हणायचे त्याला, दुसरं NBFCचं, तिसरं प्रायव्हेट सेक्टर बँकांचं, चौथं पब्लिक सेक्टर बँकांचं, निधी कंपन्यांचं. ऑल रेग्युलेटेड एंटिटीज आर नाव अंडर वन रूफ. आणि फ्री फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन अमंग्स ऑल दिस रेग्युलेटेड एंटिटीज इज नाव अवेलेबल अंडर वन अम्ब्रेला. त्याच्यामुळे रेग्युलेशनकडे बघत असताना टोटॅलिटीचा आला आहे. आणि सुपरविजनमध्ये काय चेक करायचं हाही अप्रोच त्याच्यातनं इव्हॉल्व झाला आहे. 2 शब्द नव्याने तुम्हाला पुढच्या काळात ऐकू येतील. सर्व ठिकाणी सुपरविजन करत असताना, रेग्युलेशन करत असताना, आणि ते असतील ॲश्युरन्स कम्फर्ट. ॲश्युरन्स कम्फर्टचा अर्थ असा की जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत या रेग्युलेटेड एंटिटीजमध्ये, मग तो कस्टमर असेल, तो शेअर होल्डर असेल, तो बॉरोवर असेल, डिपॉझिटर असेल, स्टाफ असेल, मॅनेजर असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील, सगळेजण, दे आर ऑल दी स्टेक होल्डर्स इन अ रेग्युलेटेड एंटिटी. ह्या सर्व स्टेक होल्डर्सना असा कम्फर्ट आहे का की आमची बँक, आमची इन्स्टिट्यूशन चांगली चालली आहे, आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. आणि दॅट इज वॉट वी हॅव टू प्रोव्हाइड टू ऑल द स्टेक होल्डर्स ॲज वी गो अहेड.
आणि त्याच्याकडे बघत असताना 2-3 पद्धतीने याच्याकडे बघितलं जातं. एक म्हणजे आमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही आमच्याकडे उभी केली आहे का. दुसरं, आमचं जे इंटरनल ऑडिट असेल, आमचं जे इंटरनल फंक्शनिंग असेल, ह्या सगळ्या याच्यातनं जे गॅप्स मिळतात, आपले वीकनेसेस लक्षात येतात, आपल्या पॉलिसीमध्ये काही चेंजेसची आवश्यकता असते, ते जे आपल्यासमोर मॅनेजमेंट म्हणून येतात ते आम्ही ॲड्रेस करतो का, चेंज करतो का आणि ॲप्रोप्रिएटली करेक्टली ॲक्शन घेतो का. आणि तिसरी ह्याच्यातली जी बाब आहे ती अशी आहे की आमच्या कामामध्ये इज देअर ॲडिक्वेट डिस्क्लोजर्स, ट्रान्सपरन्सी आणि ए सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स ही आम्ही आमच्याकडे ठेवली आहे का. या 3 गोष्टी जर का आपण पाळल्या तर मला असा विश्वास वाटतो की स्काय इज द लिमिट. अर्बन बँकांना विश्वनाथन कमिटीचा रिपोर्ट येईल, त्याच्यातनं अनेक गोष्टी, मग इंटरनेट बँकिंग असेल, ATM असेल, ब्रांचेस असेल, शेड्युलिंग असेल, मोबाईल बँकिंग ज्यांना नाही मिळालेलं त्यांना ते असेल, सगळ्या गोष्टी ओपन अप होणार आहेत, प्रोव्हायडेड वी आर फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज. आणि म्हणून आपला गव्हर्नन्स, आपल्या पॉलिसीज ह्या नीट ठेवणं, स्किल बिल्डिंग करणं, कपॅसिटी बिल्डिंग ॲक्रॉस द बोर्ड करणं, हे करत राहणं हे आपलं कामाचा एक भाग राहील. आणि ह्याचाच एक भाग म्हणजे सायबर सिक्युरिटी आहे. आपल्याला माहीत नसेल पण आपल्या देशावरती, पर्टिक्युलरली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सवरती दररोज छोट्या मोठ्या संस्थांवरती देखील खूप सायबर अटॅक्स सतत होत आहेत. आर वी रेडी अँड डू वी हॅव ए स्ट्रॉंग फायरवॉल टू प्रिव्हेंट एनी डॅमेज टू अवर इन्स्टिट्यूशन. आणि ह्याच्याकरता वी हॅव टू बी ऑन गार्ड 24/7. आपण सर्वजणांनी आपली बँक ही उत्तम चालवली आहे, ती अशीच अधिक गतीने मोठी समाजोपयोगी संस्था व्हावी अशी मी अपेक्षा करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमाला बोलावून माझे विचार मांडायची संधी आपल्यासमोर मिळाली म्हणून बँकेचे आभार मानून माझं बोलणं पूर्ण करतो. धन्यवाद. नमस्कार. अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीमध्ये सरांनी आपल्याला बँकिंगचं सध्याचं चित्र भविष्यात काय असणार आहे याची माहिती दिली. धन्यवाद मराठे साहेब. यानंतर श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या 50 वर्षामध्ये अनेक जणांचं योगदान आपल्याला या बँकेला मोठं करण्यामध्ये मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये माजी संचालक असतील, माजी कर्मचारी असतील, अनेक ज्ञात अज्ञात असे अनेक जण आहेत. पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही जणांचा सत्कार आज या ठिकाणी करायचा आहे. मी मंचावर मान्यवरांना विनंती करतो की आपण जर खाली केलं तर सगळ्यांना सोयीचं पडेल. अनिल हे तिकडे सत्कार करावा. शेखरे साहेब इकडे आहे.
प्रकाशित होईस्तोपर्यंत बरीचशी जबाबदारी श्रीकांत यांनी पार पाडली आहे. त्यातला लेआउट असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील तांत्रिक, त्या श्रीकांतने बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर या अर्थवाहिनीमध्ये ज्यांनी एफडीचं काम हयात सांभाळलं, मागं कॉमेंट केले तर ते रेकॉर्ड होतं, लक्षात ठेव. त्यानंतर तामणकर मॅडमनी सुद्धा तयार राहावं. सगळेजण आता निवृत्त आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामुळे हळूहळू पुढे यायला वेळ लागतोय, म्हणून आधीच नावं घेतोय. सौ शुभदा तामणकर यांचा सत्कार डॉक्टर मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
धन्यवाद डॉक्टर मॅडम, तुम्ही स्थानापन्न झाला तरी हरकत नाही. त्यानंतर साळुंके साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले पद्माकर जिलेदार साहेब यांचा सत्कार करावा. जिलेदार साहेब अनेक वर्ष महाद्वार रोड ब्रँच असेल, प्रतिभानगर ब्रँच असेल, शाखा व्यवस्थापक म्हणून चांगल्या पद्धतीनं साहेबांनी काम केलेलं आहे. त्यानंतर अग्निदुरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर माननीय उपाध्यक्ष अग्निहोत्री साहेबांचा सत्कार करतील. त्यानंतर वष्ट साहेबांना विनंती करतो, वष्ट साहेबांनी यावं. या अर्थवाहिनीमध्ये वष्ट साहेबांनी सुद्धा एक लेख लिहिलेला आहे. आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये सुद्धा बरंचसं त्यांचा आपण बँकेचा प्रारंभिक इतिहासाबद्दल ऐकला असेल. यानंतर पुढचे सत्कार करण्यासाठी मी डी.के. जोशी साहेबांना विनंती करतो. डी.के. जोशी साहेबांनी दीपक साने यांचा सत्कार करावा. दीपक साने. यानंतर माधव करंदीकर यांचा सत्कार सुद्धा डी.के. साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. या माधवराव. यानंतर गजानन जोशी यांचा सत्कार डी.के. साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद डी.के. साहेब. यानंतर शिपुडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढचे सत्कार करावेत. श्री मुकुंद कुलकर्णी. मुकुंदरावांचा सत्कार शिपुडे साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर महेश वाठारकर. महेश वाठारकरांचा सत्कार करावा. यानंतर सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो शेखर धर्माधिकारी साहेबांना. मारुती पाटील, एम.एस. पाटील. एम.एस. पाटील यांचा सत्कार. सुशील.
यानंतर मी आमंत्रित करतो आपल्या बँकेचे सांगोडेकर साहेब यांना. सांगोडेकर साहेबांनी श्रीकांत नांगनुरकर यांचा सत्कार करावा. श्रीकांत नांगनुरकर. यानंतर मी संदीप पाटील साहेबांना आमंत्रित करतो. संदीप पाटील साहेबांनी मेजर जाधव जालिंदर जाधव यांचा सत्कार करावा. यानंतर शुक्ल साहेबांना विनंती करतो त्यांनी मनोहर जोशी हे आपल्या इथे जे पिग्मी एजंट होते त्यांचा सत्कार करावा. शुक्ल साहेब. त्यानंतर हेमंत गरवारे यांचा सत्कार करण्यासाठी मी भोसले साहेबांना विनंती करतो. भोसले साहेब अनेक मिनिट. सुभाष लळित यांचा सत्कार भोसले साहेबांनी करावा. धन्यवाद भोसले साहेब. यानंतर बंकापुरे मॅडमना विनंती करतो की पुढचे सत्कार करावेत. सौ वैशाली सबनीस. सबनीस मॅडम येईल तोपर्यंत कार्यक्रम मॅडम येऊन जावा. थोडा गुडघ्याचा त्रास असल्यामुळे त्यांना थोडा उशीर होईल तोपर्यंत. कार्यक्रम मॅडम फोटो द्यायला पाहिजे तुम्ही इकडे की. सबनीस मॅडमचा सत्कार बंकापुरे मॅडम करतील. मॅडम पुढे सरका या असेल. त्यानंतर रुपाली धोपेश्वरकर जोशी. आमच्याकडे असताना धोपेश्वरकर होते, आता जोशी झाले, त्यामुळे रुपालीचा सत्कार बंकापुरे मॅडमनी करावा.
ते नवीन जागेत स्थलांतरित झालीत, त्यांचा सुद्धा सत्कार करावा. हजारो कोटींचा व्यवसाय असणारी अशी मोठी संस्था आहे. देशपांडे साहेब, 20,000 कोटीचा व्यवसाय आहे. बँकिंगपेक्षा सुद्धा मोठं काम असलेलं आहे. गोवेकर साहेब, एक मिनिट. यानंतर आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष धर्माधिकारी साहेब सुद्धा प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आहेत, महालक्ष्मी बँकेचे उपाध्यक्ष आहेत. धन्यवाद. कर्मचाऱ्यांच्यापैकी फक्त मी नाव वाचतो यातलं. आत्ता जर उशिरा कोण उपस्थित असेल तर फक्त त्यांचा सत्कार करूया आपण. प्रसन्न कुलकर्णी, दीपक मावळे, कृष्णात खोत, सुभाष पाटील, काशीनाथ कदम, रमेश घाडगे, वाळवेकर झालं. दत्तोपंत आलेत ना? आलेत. दत्तोपंत वाळवेकर यांचा सत्कार शिपोडे साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आपल्याकडे पिग्मी एजंटमध्ये बराच वर्ष काम केलेले असे दत्तोपंत वाळवेकर, ललित आणि जोशी अशी तिघांची जोडी महाद्वाराला कायम असायची. यानंतर मी आपल्या बँकेचे उपाध्यक्ष श्री साळोखे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि आभार प्रदर्शनानंतर वेदा सोनुले ह्या वंदे मातरम म्हणतील त्यासाठी आपण उभं राहायचं आणि वंदे मातरम झालं की आपला कार्यक्रम संपेल. कार्यक्रम संपल्यानंतर खाली आपल्याला अल्पहाराची व्यवस्था केलेली आहे. अल्पहार घेऊनच सर्वांनी जायचं आहे. आज आपल्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय माटे साहेब, तसेच आता आपल्यातून काही वेळापूर्वी निघून गेलेले कोरे साहेब. आज आपला कार्यक्रम थोडा खुशी थोडी गम असा कार्यक्रम आहे. कारण या कार्यक्रमामध्ये आपण प्रयत्न केले होते ते माननीय फडणवीस साहेब, माननीय दादा यांच्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी आमचे सहकारी शुक्लसाहेब, शिपोडे साहेबांनी खूप प्रयत्न केले होते, पण दुर्दैवाने कार्यक्रम तो राहिला. त्यामुळं आज आपलं तरी पण आपल्याला मायासाहेब लाभले हे आपलं भाग्य आहे. आज कार्यक्रम चांगला झालेला आहे. सर्वांचा मी आभार मानतो. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्
जय मातरम. धन्यवाद.